श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या सर्वांसाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 30 नोव्हेंबर रोजी आपण साजरी करणार आहोत कार्तिकी संकष्टी चतुर्थी. आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी जर काही उपाय, काही सेवा केल्या तर विघ्नहर्ता आपल्या या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि आपल्यावरची सर्व विघ्न दूर करत असतात. तसेच या संकष्टी चतुर्थीचे जर व्रत केले, उपवास केला, गणपती बाप्पांची जर आराधना केली तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. तसेच या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पांची आराधना केली, उपासना केली, तसे संकष्टी चतुर्थीचे व्रत अगदी मनोभावे जर केले तर आपल्याला आपले इच्छित फळ नक्की प्राप्त होते. त्याचबरोबर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आपण चंद्राचे दर्शन घेतले तर गणपती बाप्पांचे दर्शन झाल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते. त्याचबरोबर हे संकष्टी चतुर्थीचे व्रत अनेक स्त्रिया आपल्या मुलांसाठी, आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी करत असतात. आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या पतीची व्यवसायात, नोकरीत प्रगती व्हावी, आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असतात. आणि या दिवशी सकाळी उपवास धरून संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर हा उपवास सोडला जातो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी, घरासाठी कापुरासोबत मी ज्या 3 वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू जाळायच्या आहेत. या वस्तू जाळल्यामुळं आपल्या मुलांची, पतीची, घराची भरभराट होणार आहे. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या घरावरची सर्व विघ्न दूर होणार आहेत, आपल्यावरची सर्व संकट टळणार आहेत आणि आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. आणि म्हणूनच हा अत्यंत प्रभावशाली असा उपाय या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे, त्याचबरोबर या वस्तू कोणत्या आपल्याला जाळायच्या आहेत, ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. संकष्ट म्हणजे संकट आणि ते संकट दूर करणार ही चतुर्थी, म्हणून या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर हे संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण 30 नोव्हेंबरला करणार आहोत. तर या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करायचे आहे. त्यानंतर आपली जी दररोजची देवपूजा असते तर ती देवपूजा आपल्याला करायची आहे. तसेच आपल्या देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची देखील विधिवत पूजा करायची आहे. तर त्यासाठी एक तामण घ्यायचं आहे, ताट घ्यायचं आहे आणि या ताटामध्ये आपल्याला हळदी कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि या अक्षदांवरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि या मूर्तीला आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करत असताना आपल्याला प्रथम पाण्याने, परत पंचामृताने आणि परत पाण्याने अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे. जरी तुम्हाला पंचामृताने झाला नाही तरी देखील तुम्ही पाण्याने केला तरी देखील चालू शकतो. त्यानंतर आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवघराच्या बाजूला एक चौरंग ठेवायचा आहे किंवा एक पाट ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती एक लाल रंगाचं कापड टाकायचं आहे, अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला ही श्री गणेशाची मूर्ती ठेवायची आहे. जर तुमच्याकडं जर मूर्ती नसेल, फोटो जर असेल तर तुम्ही अभिषेक करायचा नाही आणि याच्यावरती आपल्याला ही जी गणेशाची मूर्ती आहे या चौरंगावरती किंवा फोटो असेल तर फोटो आपल्याला या चौरंगावरती ठेवायचा आहे. आता ही मूर्ती स्थापन करत असताना आपले तोंड हे पूर्वेकडं किंवा उत्तरेकडे येईल अशा प्रकारे आपल्याला ही मूर्ती आपल्याला या चौरंगावर स्थापन करायची आहे. आणि यानंतर आपल्याला घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडायचं आहे. तसेच देवघरामध्ये देखील आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या गणपती बाप्पांच्या मूर्तीची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला 21 दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे, हळदी कुंकू व्हायचे आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, चंदन व्हायचं आहे आणि आपल्याला 101 रुपयाची किंवा 21 रुपयाची दक्षिणा देखील अर्पण करायची आहे आणि विधीपूर्वक आपल्याला या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तसेच लाल रंगाचं जास्वंदीचं फूल असेल तर ते देखील आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची आहे.
आणि पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना उकडीच्या मोदकाचा प्रसाद ठेवायचा आहे. जर उकडीचे मोदक नसतील तरी देखील तुम्ही कोणतीही गोडाधोडाची मिठाई ठेवली तरी देखील चालू शकते. त्यानंतर आपण दिवसभर उपवास करायचा, हे व्रत ठेवायचं आहे. त्याचबरोबर हे व्रत करत असताना घरातील सर्व व्यक्तींनी जरी हे व्रत केलं तरी देखील चालू शकतं. म्हणजेच आईनं, वडिलांनी, मुलांनी हे व्रत केलं तरी देखील चालू शकतं. पण आपल्याला जो आज हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय आईनंच मुलांसाठी करायचा आहे. तर अशा प्रकारे दिवसभर व्रत केल्यानंतर, उपवास केल्यानंतर, दिवसभर उपवास करत असताना, व्रत करत असताना आपल्याला गणपती बाप्पांची आराधना देखील करायची आहे. गणपती बाप्पांच्या ओम गण गणपतीये नमः या महामंत्राचा जप करत राहायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं व्रत झाल्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या तुळशीजवळ आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला घरातील देवघरामध्ये देखील आपल्याला देवपूजा करायची आहे. जी रोजची देवपूजा आपण करत असतो, तर ती देवपूजा आपल्याला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करायची आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, आराधना करायची आहे. तसेच आपण ही जी पूजा मांडलेली आहे, तर इथं आपल्याला खाऊच्या पानाचा विडा देखील ठेवायचा आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडं गणपती बाप्पांची मूर्ती पण नसेल आणि जर प्रतिमा देखील नसेल, तर तुम्ही गणपती बाप्पा म्हणून सुपारीची देखील पूजा करू शकता. गणपती बाप्पांचंच सुपारी हे गणपती बाप्पांचं स्वरूप आहे. त्यामुळं तुम्ही या पूजेमध्ये सुपारीची देखील पूजा करू शकता. त्याचबरोबर आपण ही पूजा ज्या वेळेला मांडत असतो सकाळी, तर त्यावेळेलाच आपल्याला या पूजेमध्ये या चौरंगावरती आपल्याला एक वाटी ठेवायची आहे. या वाटी किंवा एखादं प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये आपल्याला चिमूटभर अक्षता ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती 2 लवंगा ठेवायच्या आहेत, 2 वेलच्या ठेवायच्या आहेत आणि जे आपण तमालपत्र म्हणतो, तर ते तमालपत्र 2 तमालपत्र अखंड तमालपत्र असावीत, कुठेही फाटलेली किंवा खराब झालेली तमालपत्र नकोत. तर अशा ह्या 3 वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत. म्हणजेच 2 लवंगा, 2 वेलच्या आणि तमालपत्र या अक्षदांवरती आपल्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती देखील हळदी-कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि दिवसभर आपल्याला या गणपती बाप्पांची जिथं पूजा आहे तर तिथंच ठेवून द्यायचं आहे. संध्याकाळी आपला उपवास सोडल्यानंतर आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन, अर्पण करून उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जो हा उपाय करायचा आहे, तर तो उपाय करायचा आहे. तर रात्री सर्व झाल्यानंतर आईनं आपल्या ज्या ठिकाणी पूजा मांडलेली आहे, तर तिथं या देवघरासमोर, या पूजेसमोर बसायचं आहे. ही वाटी जी आहे, ही प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या गणपती बाप्पांवरून 3 वेळा उतरवायची आहे. उतरवत असताना ओम श्री गणपतीये नमः, ओम श्री गणपतीये नमः या मंत्राचा जप करत करत आईनं हे ज्याप्रमाणे लहान मुलाची दृष्ट काढतो, घड्याचा काटा फिरतो, तर त्याप्रमाणे या गणपती बाप्पांवरून फिरवून घ्यायची आहे आणि ही अभिमंत्रित करायची आहे. आणि पुन्हा या गणपती बाप्पांसमोर आईनं बसायचं आहे आणि ही जी प्लेट आहे, ही जी वाटी हातामध्ये आहे, तर ती घेऊन बसायचं आहे. आणि या विघ्नहर्त्याला, ज्याला बुद्धीची देवता असं देखील म्हटलं जातं, तर या देवतेला प्रार्थना करायची आहे. आपल्या मुलाच्या शिक्षणामध्ये, प्रगतीमध्ये, अभ्यासामध्ये ज्या अडचणी येत असतील किंवा त्याच्या नोकरीमध्ये त्याला जे त्रास होत असेल, कोणतीही संकटं असतील जी मुलांच्या बाबतीत असतील, तसेच आपल्या पतीच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये किंवा घरामध्ये कोणतेही वादविवाद होत असतील, कोणतीही अडचणी असतील, ज्या आपल्या काही समस्या असतील, जे काही इच्छा असतील, मनोकामना असतील, त्या सर्व इच्छा, मनोकामना, तसेच आपल्या मुलांच्या ज्या काही अडचणी असतील, पतीच्या अडचणी असतील, आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या समस्या असतील, तर त्या सर्व या गणपती बाप्पांच्या जवळ आपल्याला बोलून दाखवायच्या आहेत, प्रार्थना करायच्या आहेत की तू विघ्नहर्ता आहेस, तर तू या विघ्नहर्त्या आमच्यावरच्या या सर्व संकट, ही सर्व अडचणी दूर कर, यासाठी या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे. आणि मनोभावे या गणपती बाप्पांना प्रार्थना करून झाल्यानंतर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना या बाप्पाजवळ बोलून दाखवल्यानंतर तिथून उठायचं आहे आणि या वाटीमध्ये जी आपण प्लेट घेतलेली आहे, तर या प्लेटमध्ये मूठभर भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. आणि या भीमसेनी कापराच्या वड्या का टाकायच्या आहेत, तर भीमसेनी कापराच्या सुगंधामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडं आकर्षित होत असते. आणि भीमसेनी कापूर असा असतो की त्याच्यामुळं आपल्या घरामधील जी नकारात्मकता असते, तर तो भीमसेनी कापूर जाळल्यामुळं घरामधील जी नकारात्मकता असते, जर कोणाची वाईट नजर असेल, कोणी जर करणीबाधा केली असेल, तर ती सर्व दूर होण्यासाठी
होण्यासाठी या भीमसेनी कापराचा वापर होत असतो आणि म्हणूनच आपल्याला जास्तीत जास्त हा भीमसेनी कापूर वापरायचा आहे। त्याचबरोबर लवंग, वेलची आणि हे तमालपत्र हे लक्ष्मी स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला या घरामध्ये हे जे आपण अभिमंत्रित केलेल्या या वस्तू आहेत तर या सर्व आपल्याला जाळायच्या आहेत आणि संपूर्ण घरामध्ये आईनं आपल्या मनामधील इच्छा मनोकामना बोलत गणपती बाप्पांना प्रार्थना करत घरावरची सर्व विघ्न टळू दे, घरावरनी जर कोणी नजरबाधा केली असेल, करणी केली असेल तर ते सर्व दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची भरभराट होऊ दे यासाठी प्रार्थना करत करत हे संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे। यावेळेला दरवाजे खिडके उघडे ठेवायचे आहेत म्हणजेच घरातील नकारात्मकता घरातून बाहेर जाऊ दे आणि लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये आगमन होऊ दे, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, घराची भरभराट होऊ दे, लक्ष्मी मातेच्या कृपेने घर हे धनधान्याने भरू दे यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तसेच हे जाळत असताना याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला भीमसेनी कापूर टाकत राहायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये याचा जास्तीत जास्त धूर व्हावा आणि घरामधील नकारात्मकता घरामधून बाहेर जावी, घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्ही जर या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी, घरासाठी ह्या जर वस्तू जाळल्या तर यामुळं आपल्या मुलांची, पतीची, घराची प्रगती होणार आहे, भरभराट होणार आहे, लक्ष्मी कृपेने घरामध्ये धनधान्य येणार आहे। तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।